आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। विद्यमान आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे काही माजी आमदार तर काही इच्छुकांचा पत्ता कट झालाय। त्यामुळे हे इच्छुक आता विरोधी पक्षात प्रवेश करत आहेत। यातलं सर्वात मोठं इनकमिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पाहायला मिळत आहे। यात समरजित सिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील असे काही नावं चर्चेत आहेत। मात्र आजच्या व्हिडिओत आपण हे पाहणार आहोत की ह्या व्यतिरिक्त आणखी असे कोणते नेते आहेत जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करू शकतात। नमस्कार, मी मनस्वी ढवळे। या यादीमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले यांचं। कालच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यात मदन भोसलेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली आहे। असं सांगितलं जातंय की मदन पाटील हे वाईतून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र वाईचे विद्यमान आमदार मकरंद जाधव पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत गेल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे। वाईत मदन भोसले आणि मकरंद जाधव हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात। गेल्या 3 विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये लढाई होत आलेली आहे। त्यामुळे पुन्हा निवडणुकीत 2 हात करण्यासाठी मदन भोसले शरद पवारांची तुतारी फुंकणार आहे। या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप कोळपे यांचं। दिलीप कोळपे हे विद्यमान आमदार गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा चंग त्यांनी बांधला आहे। कोळपे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। यदा कदाचित असं झालं तर ही निवडणूक विद्यमान आमदार गिरीश महाजन यांच्यासाठी सोपी नसणार आहे। कारण जामनेर विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपामुळे मराठा समाज त्यांच्या विरोधात गेला आहे। अशातच त्यांच्या विरोधात मराठा समाजातलाच एखादा उमेदवार उतरला तर नक्कीच गिरीश महाजनांची पंचायत होऊ शकते। शिवाय जामनेरमध्ये दलित आणि मुस्लिम समाजाची मतं देखील आहेत, जी की संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे भाजपच्या विरोधात फिरली आहे। त्यामुळे याचा देखील फटका गिरीश महाजनांना बसण्याची शक्यता आहे। आता शेवटचं नाव येतं ते म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील यांचं। आता बघायला गेलं तर मोहिते पाटील घराणं हे शरद पवारांचं समर्थक घराणं होतं। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली। त्यानंतर मोहिते पाटील घराण्याचा गड असलेल्या माळशिरसमधून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय राम सातपुतेंना त्यांनी आमदार म्हणून निवडून आणलं। पण या गोष्टींमुळे कुठेतरी मोहिते पाटील घराण्याच्या राजकारणाला ब्रेक लागल्याची चिन्ह दिसत होती आणि ही बाब ओळखून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराणं पुन्हा शरद पवारांकडे वळलं। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा पराभव देखील केला। आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील देखील शरद पवारांची तुतारी हाती घेणार। तर शरद पवार यांनी माळशिरस मतदारसंघातून तिकीट देखील देणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे राम सातपुतेंचा पराभव निश्चित मानला जातोय। तर या 3 नेत्यांच्या माध्यमातून शरद पवार भाजपला विधानसभा निवडणुकीचा धक्का देण्याच्या तयारीत आहे। यामध्ये आणखी कुठल्या नेत्याचं नाव जोडलं जाऊ शकतं हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।